नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? आपल्या चॅनलमध्ये मी स्वागत करत आहे। आज बुधवार आहे, सो आज नॉनव्हेजचा डे आहे। तर मी आज विचार केला की कलेजी मसाला बनवूया। तर कलेजी मसाल्यासाठी लागणारे साहित्य आपण आता बघूया। बघा, कलेजी मसाल्यासाठी आता आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे बघा। 2 ते 3 बारीक चिरलेले कांदे, छोटे साईजचे कांदे आहेत, थोडाफार 4 ते 5 तेजपत्ता, 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या, थोडंसं अद्रक, 2 ते 3 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, 3 ते 4 टोमॅटो बारीक चिरलेले। आणि हे सगळे जे आहेत ते मसाले आहेत। हे बघा, ही जिरा पावडर आहे, ही धना पावडर आहे, ही लाल मिरची पावडर आहे, हा आपला घरगुती मसाला आहे, आणि हा गरम मसाला आहे, आणि थोडंसं लिंबू आहे। तर हे सगळं याच्यामध्ये साहित्य आहे। तर सर्वात प्रथम आपण अगोदर कोथिंबीर, हिरवी मिरची, अद्रक आणि लसूण ह्याची पेस्ट करून घेणार आहे। तर बघा, एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण अगोदर कोथिंबीर टाकायची आहे, 2 ते 3 हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत, थोडंसं अद्रक आणि लसूण हे टाकायचं आहे, आणि ह्याची आता आपण फाईन पेस्ट करून घेऊया। हे बघा मंडळी, अशी आपण फाईन पेस्ट करून घेतलेली आहे। त्यानंतर आपण ही बघा, ही आपली कलेजी आहे, ह्याला मी ऑलरेडीच हळद आणि मीठ लावून ठेवलं होतं, स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि हळद आणि मीठ लावून ठेवलेलं आहे। तर आता ह्याच्यामध्ये आपण ही जी आता पेस्ट केलेली आहे ती पेस्ट घालायची आहे। त्यानंतर आपण थोडंसं हे लिंबू पिळायचं आहे, आणि त्यानंतर हे जे सगळे आपले मसाले आहेत ते त्याच्यामध्ये घालायचे आहेत। हे बघा, अशा पद्धतीने हे सगळे मसाले घालून हे जे आहे मिश्रण पूर्ण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा, अशा पद्धतीने सगळं मिक्स करून ठेवायचं आहे। कमीत कमी 15 ते 20 मिनटं हा मसाला तुम्हाला लावून ठेवायचा आहे। तर 15 मिनटानंतर आपण आता भेटूया। हे बघा, आता आपण गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे। कढई थोडीशी तापल्यानंतर त्याच्यामध्ये आपण तेल घालायचं आहे। तेल थोडंसं गरम होऊन द्यायचं आहे। तेल गरम झाल्यावरती त्याच्यामध्ये तेजपत्ता थोडासा घालायचा आहे। तेजपत्ता तडतड होऊन द्यायचा आहे। तेजपत्ता चांगला गरम झाला की त्याच्यामध्ये आपण आता बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। कांदा हा चांगला गोल्डन ब्राऊन कलरचा होईपर्यंत त्याला भाजून घ्यायचा आहे। हे बघा, तुम्ही बघत असाल कांदा हा गोल्डन ब्राऊन कलरचा होत आलेला आहे। अजून थोडासा गोल्डन ब्राऊन कलरचा झाल्यावरती आपण त्याच्यामध्ये टोमॅटो घालणार आहोत। हे बघा, कांदा जरा चांगला शिजलेला आहे आता, तर त्याच्यामध्ये आपण आता टोमॅटो घालणार आहोत। टोमॅटो घातल्यानंतर टोमॅटो हा चांगला शिजला पाहिजे। टोमॅटो चांगला एक 5 मिनटं परतून घ्या आणि शिजवून घ्या चांगला। हे बघा, टोमॅटो चांगला स्मॅश होत आलेला आहे। ह्याच्यामध्ये आपण कोणत्याही प्रकारचे खडे मसाले घातलेले नाही आहेत, फक्त तेजपत्ता घातलेला आहे। आता हा टोमॅटो स्मॅश झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये जी कलेजी मॅरिनेशनला ठेवली होती ती घालणार आहोत। हे बघा, आता आपण ह्याच्यामध्ये ही जी कलेजी ठेवली होती मॅरिनेशनला ती टाकली आहे, आणि ह्याला चांगला असं परतून घ्यायचं आहे मीडियम गॅसवरती। वरतून तुम्हाला कोणत्याही पद्धतीचे मसाले टाकायचे नाही आहेत। बघा, हे आपण चांगलं परतून घेतलेलं आहे। ह्याच्यामध्ये आता झाकण ठेवायचं आहे, मीडियम गॅस ठेवायचा आहे, आणि झाकण ठेवून थोडंसं शिजवून द्यायचं आहे। बघा, आता हे थोडंसं शिजवून घेतल्यानंतर आता ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे, आणि थोडंच पाणी घालून ते शिजवून द्यायचं आहे।
कलेजी चांगली 5 ते 10 मिनटं शिजवून घ्यायची आहे मीडियम गॅसवरती ठेवून. हे बघा, मस्त अशी कलेजी आपली झालेली आहे. कलेजी पण मस्तपैकी अशी शिजलेली आहे आणि मस्त सुगंध सुटलेला आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा कलेजी मसाला. भाकरीसोबत, जिरा राईससोबत खूप छान लागतो हा कलेजी मसाला. चिकनची कलेजी आहे ही, म्हणून ही अशीच लवकर शिजते. जर तुम्ही मटनची कलेजी जर केलीत तर ती तुम्हाला अगोदर शिजवून घ्यावी लागेल. गार्निशिंगसाठी याच्यामध्ये आता आपण कोथिंबीर घालणार आहोत वरून. बघा, मस्त असं सुगंध सुटलेला आहे, दरवळत आहे सगळीकडे. आमच्या घरातल्यांना आता भूक लागलेली आहे. तर चला, तर तुम्हाला कशी वाटली ही आजची कलेजी मसाल्याची रेसिपी ही मला नक्की कमेंट करून सांगा. अशाच नवनवीन रेसिपीसाठी आपण पुन्हा एकदा भेटूया. टिल देन टेक केअर, बाय.